नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी. चला तर मग आजची रांगोळी पाहूया. आजची रांगोळी 13 ते 1 अशी आहे आणि ही रांगोळी एकदम सुंदर आहे. दिसायला अवघड असली तरी काढायला एकदम सुंदर आणि सोपी अशी ही रांगोळी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते. आणि तुमच्या रांगोळीविषयी काही अडचणी असतील तर मला नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहेन आणि मला माझ्या चुका सुधारता येतील आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावाच लागेल आणि मला सांगावं लागेल की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते. अशा रांगोळ्या आपण अगोदर पण काढलेल्या आहेत. तर ह्या रांगोळीला कोलम अशी रांगोळी म्हणतात. तर ह्या रांगोळ्या दिसायला अवघड दिसतात पण काढल्यावर एकदम साध्या आणि सोप्या दिसतात. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. तर मी अशा प्रकारे हे ठिपके आखून घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करा हे. वरती 13 ते 1 काढले, आता खालती पण 13 ते 1 काढत आहे मी. आणि आपली रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आमच्या इथं आज गडबड आहे, आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तुम्ही पाहू शकता. एवढ्या गडबडीत पण मी तुम्हाला रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आपण ठिपके आखून घेऊत आणि रांगोळीला डिझाईन काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपले सगळे ठिपके आखून झालेले आहेत. आता मी डिझाईन काढायला सुरुवात करते. तर अशा प्रकारे ही डिझाईन काढायची आहे. ही डिझाईन तुम्हाला अगोदर किचकट दिसेल पण एकदा लक्षात घेतल्यावर तुमच्या पण लक्षात बसेल. अशी सोपीच आहे डिझाईन पण एकदा काढल्यावर आपल्याला कळेल ती कशी आहे ती. पण एकदा ट्राय करून पहा. अशा प्रकारे ही डिझाईन काढून घ्यायची आहे आणि ह्या डिझाईनमध्ये कलर भरल्यावर अनेक आपली डिझाईन रांगोळी उठून दिसेल. अशा प्रकारे हे मासोळीचा आकार दिसत आहे. तर याचप्रमाणे आपण सगळे ठिपकेच्या साईडने आपल्याला डिझाईन काढायची आहे ना, त्यामुळे थोडंसं तुम्हाला अवघडच वाटेल. पण काहीच काळजी करू नका, मी तुम्हाला इथं दाखवते ना त्याप्रमाणे तुम्ही पण अशी डिझाईन काढून घ्या. हे आपले चारी कुंट्यांनी ही मासोळीच्या आकारासारखे झालेले आहेत. आता त्याला पण आपण त्याच्यामध्ये पण दुसरी डिझाईन काढून घेतो. अशा प्रकारे ही पण डिझाईन काढायची आहे. अशा एकावर एक एकामध्ये एक अशा ही मासोळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशाच रांगोळ्या मी तुमच्यासाठी नवीन नवीन रांगोळ्या घेऊन येत राहील. पण तुम्ही जर सबस्क्राईब माझ्या चॅनलला केलं नसेल तर करून घ्या प्लीज. आणि तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या परिवारांना शेअर करत राहा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून माझ्या रांगोळ्या सगळ्यांकडे असतील आणि मला तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी आशा करते. तुम्ही पाहू शकता मी आता यामध्ये कलर भरून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे तुम्हाला कलर टाका वाटतील तसे टाकून घ्या. मी तर वेगवेगळे कलर वापरते. तुम्ही 2 किंवा 3 कलरमध्ये पण ह्या रांगोळीमध्ये भरू शकता आणि रांगोळी उठावदार बनवू शकता. अशा प्रकारे मी कलर पूर्ण टाकून घेते आणि रांगोळीला डार्क करून घ्या. आणि साईडने अशी मी रांगोळीला चांगली लूक भेटेल म्हणून हे असे वेली काढून घेते. नाही काढला तरी चालतील पण रांगोळी आपली छान दिसेल अशी 1-2 वेली काढून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता किती छान आपली उठावदार रांगोळी दिसत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझी रांगोळी नक्कीच आवडली असेल तर माझ्या रांगोळीला लाईक करा. तुम्ही पाहू शकता असे मी डॉट टाकून घेतले. आता त्यामध्ये असे बोटाच्या साहाय्याने गोल करून घेत आहे आणि त्यामध्ये कलर भरून घेत आहे. तर माझ्या रांगोळ्या कशा वाटतात मला नक्की कळवा.